नमस्कार सर्वांना, छाया ऋतुजा रेसिपीमध्ये आजचा मेनू आहे जिलेबी। सर्वप्रथम आपण पाक तयार करतो जिलेबीसाठी। त्यासाठी 1.5 वाटीने मोजून घ्यायचं। त्यासाठी 1.5 वाटी साखर टाकून घ्यायची। साखर अशी प्लेन करायची, हाताने प्लेन करून घ्यायची साखर। पाकसाठी पाणी टाकते मी, पाऊण वाटी पाणी टाकायचं। पाऊण वाटी समजत नसेल तर साखर बुडेल इतकं पाणी टाकायचं। त्याच्यामध्ये फूड कलर, येलो कलर टाकायचा, जिलेबी कलर। त्यात थोडंसं केसर टाकते आणि गॅस ऑन करते। आता हा पाक हलवून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा। साखर विरघळलेली नाही, आणखी पूर्णपणे साखर विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं। त्यात वेलदोडे टाकते, फोडून घेतले वेलदोडे 4। आता उकळी येऊ लागली पाण्याला, उकळी आली। आता ह्याला लिंबू पिळू, थोडंसं लिंबू पिळलं। एक 2 मिनिटांनी चेक करून बघायचं पाक तयार झालाय का। उकळी आल्यानंतर 2-3 मिनिटांनी पाक चेक करून बघायचा। पाक चेक करताना थोडासा फुंकून घ्यायचा पाक, असा चिकट लागला पाहिजे, चिटकला पाहिजे हाताला, एक तारी बनला पाहिजे। थोडासा आणखी वेळ आहे। आता बनला आहे पाक। आता ह्याला बंद करू गॅस आणि झाकून ठेवू। त्यानंतर ज्या वाटीने साखर मोजून घेतली आपण, त्याच वाटीने मैदा मोजून घेतला। थोडासा दाबून घेतला आहे, थोडा जास्त पण नाही, थोडा अद्दर दाबलेला आहे। त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत। 1 चमचा मोहन म्हणून तूप टाकूया। ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। सर्व लागला पाहिजे तूप सर्व मैद्याला। मैद्यामध्ये तूप टाकल्यावर जिलेबी खूप छान बनते। आता ह्याला थोडं पाणी टाकून याला आता थोडं पाणी टाकून एक संघ करून घेऊया। थोडंच टाकायचं पाणी। मैद्यामध्ये गुठळ्या लवकर होतात, म्हणून ह्याला एक संघ करून घ्यायचं। ते 1 पॉकेट इनो टाकून घेऊया। तुम्हाला निळ्या कलरचं मिळालं तरी चालेल, मी लिंबूचं टाकलेलं आहे। ह्याला आता चांगलं हलवून घ्यायचं। 1 वाटी पाणी घेतलेलं एवढं उरलं आहे। एका दिशेने फेटाळून घ्यायचं याला, आणि असं रेबीनसारखं पडलं पाहिजे खाली। असं कसं पडतंय बघा, हे मिश्रण असं रेबीनसारखं खाली पडलं पाहिजे। एक संघ
मिश्रण झालं पाहिजे. आपण मैद्याचीच कॅरी बॅग घालून घेऊया. तुम्ही पायपिंग बॅगसुद्धा यूज करू शकता. याच्यामध्ये आता हे आपण ओतून घेऊया. असं रिबीनसारखं पडलं पाहिजे. आता हे बाहेर येऊ नये म्हणून ह्याला रबर लावून घ्यायचं. ह्याला आता छोटं होल पाडून घ्यायचं. आपल्याला जेवढा आकाराची जिलेबी करायची तेवढं. गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलंय, तेल गरम करायला ठेवलंय. तेलही मध्यम गरम पाहिजे, जास्त गरम नको. त्याच्यावरच जिलेबीवरच बंद करायचं. फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची. त्याला आता जिलेबीला पालतं करून घ्यायचं. बघा खूप छान बनली जिलेबी. काढून डायरेक्ट पाकामध्ये टाकायची. जिलेबी बघा खूप छान झाली आहे. ही बघा अशी जिलेबी झाली आहे आणि कुरकुरीत पण झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल अशी मी अपेक्षा करते. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.